शकतो आपण. तर 2-3 औषध असेल तर नॅचरल जसे आपण गोळ्या घेतो त्या पद्धतीनं 1-2 मिनिटाच्या अंतरानं आपण ते औषध घेऊन नंतर अर्धा पाऊण तासानंतर चहा पाणी आपण निश्चित घेऊ शकतो. तेव्हा सर्व या बाबतीत आपण याचा उपयोग कसा करायचा, जे साध्या पाण्यामध्ये काही औषधं आहे ते साध्या पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचं आहे आणि नंतर ते औषधं आपण घ्यायचं आहे. गाळून बॉइलिंग करायचं आहे किंवा गरम करायचं आहे किंवा मंद आचेवर शिजवायचं. ते 2 कप पाण्यामध्ये औषध शिजवायचं आहे. याच्याबरोबर विधी लिहिलेला आहे. तो विधी वाचला तर सहज आपण ते औषध बनवू शकतो. एक भाग लेकर किंवा एक तुकडा घेऊन यायचा औषधाचा, तो आपण या ठिकाणी त्याला स्वच्छ धुवून कांडायचा आहे किंवा बारीक करायचा आहे आणि ते औषधाचा तुकडा 2 कप पाण्यामध्ये टाकून मंद आचेवर आपल्याला शिजवून अर्धा पाऊण कप राहील त्या रीतीनं गाळून आपल्याला ते घ्यायचं असते औषध तयार झालेलं. या पद्धतीने औषध घेत असताना कुठलीही अडचण आली तर यावर माझे नंबरसुद्धा तुमच्यासाठी दिलेले आहे. जर अडचण आली तर निश्चित फोन करा. सोमवार ते गुरुवारपर्यंत 11 ते 4 पर्यंतच फोन करा. शुक्रवारला जुन्या पेशंटने फोन करू नका शक्यतो. नवीन येणाऱ्या पेशंटला मला पत्ता द्यायचा असतो, कारण त्याच्यावर दुसऱ्याचे नंबर नाही आहे, माझेच नंबर आहे. तुम्हाला तुमची गैरसोय होऊ नये कोणत्या बाबतीत तुम्हाला सांगत असताना, माहिती देत असताना आमच्या कोणत्या मुलाकडून जर कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम तुम्हाला होऊ नये म्हणून ती सतर्कतासुद्धा मी ठेवलेली आहे. माझेच नंबर त्याच्यावर ऑलरेडी आहे, त्याच्यावर आपण त्या संपर्क करू शकता अर्जंट असेल तर. नाही तर मग सोमवार ते गुरुवारपर्यंत आपण 11 ते 4 या वेळेत फोन करा मला काही अडचण असेल तर त्या बाबतीत. आणि